प्रशासन पण युद्धपातळीवर प्रयत्न करते. पण एक परिस्थिती अशी आहे की आज जरी आपण पंचनामे करायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून पोचताच येत नाही आहे. आता पाऊस झाला आहे, पाणी शेतात आहे, जाता येत नाही, अशा अडचण आहे. या सगळ्या अडचणीवर मात करून प्रशासन पण खूप ताकदीने काम करते आणि लवकरच शेतकरी बांधवांना न्याय देणारा निर्णय सरकारच्या बाबतीत घेतला. ज्या पद्धतीनं पाऊस पडतो, पावसाने ट्रेंड बदलला असं वाटतं का? काय जी दुष्काळी पट्टा आहे तिथंच अतिवृष्टी होताना दिसते. अक्कलकोट असेल, सोलापूर असेल, सांगोल्याचा काही भाग असेल, तुमचा मान खटाव असेल, अनेक ठिकाणी पाऊस जो होतोय ही दुष्काळी भागात होते. काही ट्रेंड बदलल्यासारखं वाटतं का? आता काय न समजण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे अचानक पाऊस असा पडतोय. एक कधी मानखटावामध्ये मे महिन्यातच पाऊस चालू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत पाऊस चालू आहे. तेव्हा तिकडेही अनेक मंडलं आहेत की एका मंडलात एका दिवशी 150-150 मिलीमीटरचा पाऊस पडला आणि तो पाऊस वर्षाच्या सरासरीचा अर्धा पाऊस एका दिवशी पडला. तेव्हा अशी परिस्थिती बिकट आहे. याही भागामध्ये अक्कलकोटमध्ये झालेला पाऊस ते आपण बघितलं असेल की अचानक आलेल्या पावसानं शेतकरी हवालदिला आहे. म्हणून नेमकी जी परिस्थिती आहे त्याचा विचार तर भविष्यात केला जाईल. पण प्रायोरिटी जी आहे ती आता शेतकरी बांधवांना आधार देणं, त्यांना धीर देणं आणि त्यांच्यासोबत सरकार आहे अशा पद्धतीचं त्यांना आश्वस्त करणं हे महत्त्वाचं. ओला दुष्काळासंदर्भात काही आहे का? निर्णय होणार अपेक्षित आहे का? परिस्थिती तर ओला दुष्काळ सदृश आहे. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्काळाचे काही नियम असतात, काही नॉर्म्स असतात. त्या सगळ्यांच्या बाबतीत मी कलेक्टर महोदयाने अभ्यास करायला सांगितलेला आहे. बाकीच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांशी उद्या कॅबिनेट आहे, आम्ही चर्चा करू. इथल्या परिस्थितीचं गांभीर्य त्यांना माहिती आहेच, ते माहिती घेतच आहेत. पण याही परिस्थितीत जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर उद्या आम्ही मांडू आणि या संदर्भात कशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहता येईल, त्याला जास्तीत जास्त मदत करता येईल त्या संदर्भात उद्या केंद्राचं पत्र किंवा केंद्राकडे काय मागणी मग होणार आहे? नाही, बिलकुल. आता जी परिस्थिती आपण बघतोय ती परिस्थितीच गंभीर आहे. या परिस्थितीत उद्या जेव्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर मग केंद्राकडं मदत मागायची, केंद्राचं पथक इथे यायचं या संदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरचा तो विषय आहे. पण आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्ह्यातला काय परिसर असेल किंवा मराठवाड्यातली परिस्थिती आपण बघतोय खूपच अडचणीची आहे. ही सगळी परिस्थिती त्यांनाही याचं सगळं नॉलेजचं आहे. म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही मांडू, मंत्रिमंडळासमोर मांडू आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते करायचं. NDRFच्या टीम वगैरे तैनात ठेवायला सांगितले. आता माडा आणि करमाळ्यात परिस्थिती भीषण. बिलकुल NDRFच्या टीम तैनात करायला सांगितलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी परिस्थिती अशी आहे की नद्या पातळीच्या धोक्याच्या पातळीच्या पुढं नदीतनं पाणी वाहतंय. शेतकरी बांधवांना अडचण आहे. बऱ्याच वाड्या वस्तीवर पाणी घुसण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी त्यांच्या मदतीला NDRFच्या टीम तयार असल्या पाहिजेत. प्रशासनाला खूप दिवसापासून त्याच्या सूचना आहेत आणि त्या अनुषंगानं सगळी तयारी प्रशासनाची आहे. शेतीच्या नुकसानीचा काही प्राथमिक आता अंदाजाच्या पलीकडचा विषय आला आहे. म्हणजे जी परिस्थिती आहे ती गंभीर आहे. कारण कधी असा विचार केला नव्हता एवढा पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आज अंदाज बांधणं शक्य नाही. कारण पंचनामेच आता अजून करणं पॉसिबल होत नाही, कारण पाणी अजून शेतामध्ये आहे. तर पंचनामे करणं आत्ताच शक्य नाही. खूप मोठं नुकसान आहे. त्याच्या संदर्भात त्याचं थोड्या दिवस लागतील. याला पंचनाम्याचे काही प्राथमिक रिपोर्ट तर आले पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. अजून किती दिवस पाऊस पडेल? हवामान खात्याने काही सूचना दिल्या आहेत का? हवामान खात्यानं सूचना द्यायचा विषय वेगळा राहतो. पण आज अजून समजेना. म्हणजे आता आपण पाणी करायला चाललो आणि तिकडे पाऊस पडतोय. त्यामुळे पाऊस कुठं पडतो आणि किती पडतो आणि कधी येणार आहे याचीच काही कल्पना आता येत नाही आहे. त्यामुळे आता नैसर्गिक पावसाच्या पुढं किंवा नैसर्गिक परिस्थितीच्या पुढं आता सगळे हतबल आहे. आणि या परिस्थितीमध्ये ठीक आहे, शेवटी आलेल्या परिस्थितीला सामना करणं आणि लोकांच्या सोबत राहणं, लोकांना अस्वस्थ करणं हे महत्त्वाचं आहे. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्राच्या मदतीबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. नक्की आम्ही शेवटी मुख्यमंत्री महोदय सगळे निर्णय घेतील. परंतु जिल्ह्याची वस्तुस्थिती मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडावी लागेल. ती आपण उद्या मांडू आणि या इथली जी घटता आहे, पावसामुळे जे शेतकरी बांधवांचं जे नुकसान आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळासमोर मांडू आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेण्यासंदर्भातली विनंती आपण त्या निमित्तानं करू.
साधारणपणे अनेक पावसामुळे मूळ गावठाणं जी आहेत ग्रामीण भागातली ती उद्ध्वस्त झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी पाऊस पडला. ग्रामविकास काही धोरण आता ठरवलं जाणार विकासासंदर्भात? आता थोडासा या परिस्थितीत अंदाज येऊ द्या. धोरण ठरवायला मुळात अजून ही परिस्थितीच किती गंभीर होते, भविष्यात अजून किती दिवस पाऊस पडतोय हे सगळं थोडंसं बघायला लागेल. त्या अनुषंगानं शेवटी एक आहे की सरकार लोकांच्यासाठी आहे. त्यामुळे जे परिस्थिती निर्माण होईल त्यातून मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. सरकार यातून जे काही नुकसान होईल त्या नुकसानीचं पाहणी करेल आणि ज्या पायाभूत सुविधा लोकांच्या ज्या खराब झालेल्या आहेत त्या पुन्हा नव्यानं करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल. त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आणि मी पुन्हा सांगतो की मुख्यमंत्री महोदयांचे या संदर्भात खूप गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेत आहेत. आम्हालाही तशा सूचना आहेत आणि आम्ही जमिनीवर तशा पद्धतीनं पाहणी करतोय, परिस्थितीचं अवलोकन करतोय, लोकांनाही धीर देतोय आणि मार्ग काढायचा प्रयत्न. सर, उपरी नावाचं गाव आहे, तिथं बऱ्याच वर्षापासून प्रश्न ओढा. त्या गावातल्या लोकांना आता सध्या कमरेवर पाण्यात दोन्ही बाजूला खोल पाणी आहे. तारेला धरून जायला लागते. काय म्हणजे नुसते आश्वासन पुलाची मागणी अनेक वर्षापासून. एक परिस्थिती आपण समजून घ्या की समस्या तर अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत आणि शेवटी शासन म्हणून या समस्या सोडवणं आपलं कर्तव्य आहे. त्यामध्ये कुठं अडचण असायचं कारण नाही. पण या सगळ्या समस्या सोडवत असताना शेवटी शासनाच्याही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेत शासन काम करत असतं, जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न करत असतं. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, त्याच्यातूनही आपण मार्ग काढू.